कदम घराण्यामुळे शिवसेनेमुळे आनंद गीते खासदार होऊ शकले। आज ते पापाचा पैसा म्हणतायत, परंतु आमच्याच पैशाच्या जोरावरती हे मागच्या 2019च्या निवडणुकीला जिंकून आले आणि सगळ्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड हे दापोली मतदारसंघामध्ये आम्ही त्यांना मिळवून दिलं होतं। आता योगेश कदम त्यांच्यासोबत नाही आहे। कदम घराणं संपायची भाषा तर दूरच राहिली, परंतु आता गीते आयुष्यामध्ये ह्यापुढे लोकसभा काय एखादी ग्रामपंचायतची सरपंचाची निवडणूक देखील जिंकू शकत नाही। आणि माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे की त्यांनी दापोली मतदारसंघामधनं जर का मी 25,000च्या खाली जर का लीड घेतलं तर नक्कीच भविष्यामध्ये योगेश कदम हा आयुष्यामध्ये निवडणूक लढवणार नाही, माझं त्यांना चॅलेंज आहे। एकंदरीत दापोली मतदारसंघामधल्या जनतेने, रायगड लोकसभा मतदारसंघामधल्या जनतेने गीतेंना मागच्या निवडणुकीतच नाकारलं आहे। जवळपास 38,000च्या मताधिक्याने मागची